मिरज कुपवाड शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 व 26च्या पार्श्वभूमीवर सांगलीतील प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ शिंदेमळा येथे उत्साहात पार पडला। या प्रसंगी अ गटातून संतोष पाटील, ब गटातून वर्षा बंडू सरगर, क गटातून रोहिणी सत्यजित पाटील आणि ड गटातून अतुल माने या चारही उमेदवारांचा संयुक्त प्रचार शुभारंभ करण्यात आला। आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष व भाजप नेत्या जयश्री मदनभाऊ पाटील तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भाजपचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराची औपचारिकता सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे नागरिकांना आवाहन केले। भाजपचे शहराच्या विकासासाठी राबवलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी जयश्री मदनभाऊ पाटील म्हणाले की भाजपने केलेल्या भरीव विकास कामांच्या मुद्द्यावरच प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व उमेदवार विजयी होतील, तर पृथ्वीराजबाबा पाटील यांनी महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवणार असून भाजपचाच महापौर येईल असे ठाम मत व्यक्त केले। या प्रचार समारंभ कार्यक्रमास नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता। आज शुभारंभ आमच्या नेत्या मातृत्वला जयश्रीवहिनी, आमदार सुधीरदादा गाडगीळ व भाजप पक्षाचे इतर सर्व कार्यकर्ते तसेच आमच्याबरोबर उभे असलेले उमेदवार अतुल माने, रोहिणीताई आणि वर्षाताई तसेच बंडू सरगर, तिडके साहेब, ठोंबरे मामा, आमचे धनंजय खांडेकर असू दे, सर्वच मान्यवर या परिसरातील या दरिबा बनगर या सर्वांच्या, आता पृथ्वीराज पाटील साहेब पण आले, तर या सर्वांच्या उपस्थितीचा शुभारंभ होतोय। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर नारळ वाढवून आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन या वॉर्डाच्या विकासाची शपथ घेऊन ह्या प्रचाराला आम्ही शुभारंभ करतोय। सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आतापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सुधीरदादांनी, अतुल मानेंनी केलेली कामं असू देत किंवा आम्ही मागच्या वेळी नगरसेवक असताना मी रोहिणी वहिनीने आम्ही केलेली कामं असू देत, या सगळ्यांच्या जीवावर आम्ही लोकांकडे मतं मागतोय। विकासाचा दृष्टिकोन ठेवून मतं मागतोय। 125 कोटी रुपयाचा निधी मागच्या 5 वर्षामध्ये या वॉर्डामध्ये आम्ही दोघंही मिळून आणू शकलो, त्या जीवावर आम्ही लोकांकडे मताचं दान मागतोय। त्यामुळे निश्चित लोक विकासाला बघून आम्हाला मतं देतील आणि भारतीय जनता पार्टीचा विजय होईल। मला आठवतंय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत या वॉर्डात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसचा विजय होता, कारण इथं मदन भाऊंचं, जयश्री वहिनींचं वर्चस्व आहे आणि आज त्या भाजपमध्ये आल्यामुळं निश्चित या परिसरामध्ये कमळ फुलणार आहे। चारही उमेदवार भाजपचे निवडून येणार आहेत आणि ते द्यावेत अशी लोकांना आणि अहिल्या मातेला मी विनंती करतो। कसं वातावरण आहे, कसा प्रतिसाद मिळतो जनतेचा? क्रमांक 9 मधील आज या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार शुभारंभ अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला साक्ष होते आणि निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळेला आम्ही जो राज्यातनं आणलेला निधी असेल आणि त्यानंतर पुन्हा 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आल्यानंतरही तो निधीचा ओघ या वॉर्डामध्ये सतत राहिलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या प्रभागामध्ये आहे आणि निश्चितपणानं चारही उमेदवार हे सक्षम आहेत आणि योग्य समतोल या चारही उमेदवारांच्या निवडीमध्ये आम्ही साधलेला आहे आणि कोणतीही शंका नाही की या ठिकाणी ज्या पद्धतीनं यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार इथं निवडून यायचे, तसं आता महायुतीचे चारही उमेदवार या प्रभागामध्ये निवडून आम्हाला निवडून आलेले तुम्हाला दिसतील, हा विश्वास या ठिकाणी अतुल माने, संतोष पाटील, वर्षा सरगर आणि मी स्वतः रोहिणी पाटील भाजपाच्या वतीने निवडणूक लढवत आहोत। त्याचा प्रचाराचा शुभारंभ आज इथे
हे अहिल्यादेवीच्या साक्षीने होत आहे आणि आमची उमेदवारी आम्ही गेले 5 ते 7 वर्ष चौघंही या भागात काम करत आहोत. त्यामुळे जनतेने दिलेली उमेदवारी आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. काय आव्हान आहे तुमच्या मोहरा आणि कशा पद्धतीने निवडणूक लढाल? आमच्या पुढे फक्त विकासाचं आव्हान आहे आणि आम्ही जो विकास करत आलेला आहोत ती घोडदौड पुढे नेण्याचं आव्हान आमच्याकडे आहे. आपल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ प्रचाराचा शुभारंभ होत आहे आणि त्यासाठी इथे सर्वजण जे येथील उमेदवार अतुल माने असतील, संतोष पाटील, विकी पाटील तसेच वर्षा सरगर हे 4 उमेदवार आहेत आणि अत्यंत उत्साहाने इथले सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत आणि उत्तम प्रतिसाद या चौघांनाही मिळत आहे. त्यामुळे कमळ या चिन्हासमोरचं बटन हे सगळेजण दाबणार आहेत आणि यांना विजयी करणार आहेत. आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे, कसं वातावरण आहे? वातावरण अत्यंत उत्साहाचं आहे आणि 4ही उमेदवार एकदम सक्षम आहेत. इथे भरपूर त्यांनी ह्या वॉर्डात कामं केलेली आहेत व इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांच्याकडनं नागरिकांच्या तेवढ्याच अपेक्षा आहेत आणि ते नक्कीच या अपेक्षा पूर्ण करतील व आपला हा वॉर्ड आहे 9 नंबर हा आदर्श वॉर्ड म्हणून सांगलीत नावाजला. काय जनतेला काय आव्हान कराल? जनतेला मी असं आवाहन करेल की भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या दिशेने जाणारी आहे. त्यामुळे सर्वांनीच जनतेने या विकासातून असलेल्या पार्टीला मतदान करून विजयी करावं. आपल्या महापालिकेवर सर्व उमेदवार म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यावेत. मागल्या काही काळामध्ये तुम्ही काँग्रेसच्या सोबत होता, आता भाजपमध्ये आहात, तो काय अडचण निर्माण झाली का? तशी काय अडचण काही नाही. मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून लढवली होती व नंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला ह्याच्यासाठीच की विकासाच्या दिशेने जाणारी ही पार्टी आहे व सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून या पार्टीत. तुमच्या काय सांगाल? प्रचाराचा शुभारंभ आज होतोय, अहिल्यादेवीच्या पुतळ्याला अभिवादन करून तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करताय. आज प्रचाराला शुभारंभ झालेला आहे आणि बहुसंख्य जनता उपस्थित आहे आणि मोठ्या उत्साहाने उपस्थित आहे आणि निश्चितच बहुसंख्य मताने आम्ही